नमस्कार मित्रांनो, लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भारतीय न्याय संहितेतील कलम 303 पोटकलम 2 या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मित्रांनो, थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, भारतीय न्याय संहितेतील कलम 303 पोटकलम 2 हे काय सांगते या संबंधीची माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहू. मित्रांनो, भारतीय न्याय संहितेतील कलम 303 पोटकलम 2 नुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीची संमतीशिवाय तिच्या ताब्यात असलेली कोणतीही चल मालमत्ता बेईमानीने घेण्याच्या उद्देशाने हलवली असेल तर ती चोरी केली असे म्हटले जाईल. मित्रांनो, भारतीय न्याय संहितेतील कलम 303 पोटकलम 2 मध्ये काय शिक्षा सांगितलेली आहे तर मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीने चोरी केलेली असेल तर चोरी करणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि दंडही लागू शकतो. परंतु मित्रांनो, एखाद्या व्यक्तीने चोरीचा गुन्हा दुसऱ्यांदा केलेला असेल तर त्याच कलमाखाली त्या व्यक्तीला किमान 1 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि 5 वर्षापर्यंत ती शिक्षा वाढवल्या जाऊ शकते आणि दंडही लागू शकतो. परंतु मित्रांनो, भारतीय न्याय संहितेमध्ये 303 पोटकलम 2 मध्ये काही विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. ती विशेष तरतूद म्हणजे काय तर मित्रांनो, जर चोरी केलेल्या मालमत्तेची किंमत 5,000 रुपयापेक्षा कमी असेल आणि ती व्यक्ती पहिल्यांदा दोषी आढळली असेल किंवा त्या मालमत्तेची किंमत त्या व्यक्तीने परत केलेली असेल तर त्या व्यक्तीला कारावासाऐवजी सामुदायिक सेवेची शिक्षा दिली जाऊ शकते.